नमस्कार, परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी लांब डिझाईनचं मंगळसूत्र बनवणार आहे। तर इथे मी गोल्डन मणी घेतलेले आहे, ते काळे मणी मोठ्या साईजचे, सोनेरी मणी मंगळसूत्राच्या वाट्या घेतलेल्या आहेत 2, स्क्रू 4 मोठे मणी आणि सोनेरी आणि काळे मण्यांचा हा गोष घेतलेला आहे। हे बघा, आता इथे धाग्याचे 2 पदर घेतलेले आहेत मी, आणि सुरुवातीला आपल्याला छोट्या साईजचा मणी टाकायचा आहे। दोन्ही सुया एकत्र पकडून आपल्याला हा मणी टाकायचा आहे। त्यानंतर जो सुरुवातीला स्क्रू होतो तो वळवायचा आहे, आणि त्यानंतर आपल्याला दोन्ही पदर अलग करून त्यामध्ये काळे आणि गोल्डन जे मणी घेतले होते आपण घोसमधले ते टाकायचे आहेत। आता इथे हे मी 11 टाकलेले आहे, ते काळे मणी आणि त्याच्यामध्ये सोनेरी मणी। त्यानंतर आपल्याला एक मोठ्या साईजचा काळा मणी टाकायचा आहे। त्यानंतर बारीक जो सोनेरी कलरचा मणी आहे तो गोल्डन, साईडनी परत एक सोनेरी टाकायचा आहे। त्यानंतर मोठ्या साईजचा काळा मणी, सोनेरी, गोल्डन, सोनेरी असे बघा। मी आता इथे ना डायरेक्ट इथे 4 मणी ओवलेले आहेत गोल्डनमध्ये, 1 2 3 आणि 4, आणि त्याच्या मागे पुढे छोट्या साईजचा गोल्डन मणी हा सोनेरी कलरचा मणी टाकलेला आहे, आणि मग काळा मणी टाकलेला आहे ते बघा अशा पद्धतीने। आणि यानंतर परत आपल्याला जे 11 मणी ओवलेले आहेत ते ओवायचे आहेत। आता इथे मी 11 घेतलेले आहे, तुम्हाला अजून असं अंतर पाहिजे असेल तर तुम्ही वाढवू शकता हे मणी, किंवा कमी करू शकता अशा पद्धतीने। त्यानंतर गोल्डन मणी, आता हे बघा 3 बॉक्स बनवले आहेत गोल्डन मण्यांचे, 1 2 3, आणि हे 11 मणी टाकून आपल्याला इथे वाटी ववायची आहे। तर आपल्याला ही साईड कंप्लीट करायची आहे। आता सुरुवातीला हे 11 मणी, त्याच्यानंतर गोल्डन मणी, आणि त्याच्यानंतर परत आपल्याला 11 मणी टाकायचे आहेत। गोल्डन 4, 11 मणी, गोल्डन 4 आणि 11 मणी। हे बघा, आता दोन्ही पदर मी सारखे करून घेतलेले आहेत इथे। आता इथे आपण वाटी ववणार आहोत। आता आपल्याला सुरुवातीला मोठा मणी ववायचा आहे, त्यानंतर मंगळसूत्राची वाटी, साईडनी मोठा मणी, मध्ये हा मी ब्लॅक मणी टाकलेला आहे, इथे रेड मणी तुम्ही वापरू शकता। त्यानंतर दुसरी वाटी आणि साईडनी मणी। आता मी ह्याच वाट्या घेते, कारण माझ्याकडे ह्या खूप साऱ्या वाट्या आहेत, तुम्ही तुमच्या पसंतीनुसार इथे वाट्या टाकू शकता। आणि आता आपल्याला इथे 11 मणी आहेत हे बघा, आणि सुरुवातीला हा सोनेरी मणी आहे, त्याच्यानुसार आपल्याला इकडे मणी टाकून घ्यायचे आहेत। आता हे बघा, ह्या साईडला आपल्याला 11 मणी टाकून घ्यायची आहे ती। त्यानंतर 4 गोल्डन, 11 मणी, 4 गोल्डन, 11 मणी, 4 गोल्डन। आता ह्या साईडचा पदर आपल्याला कंप्लीट करायचे आहे। गोल्डन मणी, काळे मणी, गोल्डन, काळे। आता ह्या साईडला पण 4 पेट्या आलेल्या आहेत ह्या गोल्डन मण्यांच्या, सॉरी 3 पेट्या बनवलेल्या आहेत ती। तर तुम्हाला अजून म्हणजे वाढव बनवायचे असतील तर त्याच्यानुसार तुम्ही इथे वाढवू शकता। आता हे मी 14 इंचाचं बनवलेलं आहे, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार 18 इंच, 16 इंच असं पद्धतीने बनवू शकता हे बघा। आणि आता इथे आपल्याला स्क्रू वळून घ्यायचा आहे लास्ट नंबरचा। आता हे बघा, स्क्रू वळून घ्यायचा आहे। आता इथे लांब मंगळसूत्र असलं तर स्क्रूची गरज नसते, पण स्क्रूमुळे त्याची फिनिशिंग चांगली येते, म्हणून मी दरवेळेला स्क्रू टाकते मंगळसूत्र बनवताना। तुमच्याकडे स्क्रू नसेल तर अगदी गाठसुद्धा मारू शकतात, पण गाठ मारून झाली तर ते व्यवस्थित चिपकावून द्यायचं, नाही तर गाठ निसटली तर पूर्ण मंगळसूत्र मणी निघून जातील त्याच्यामधून, म्हणजे ओघळून जातील अशा पद्धतीने। तर आता हे बघा, इथे
गाठ मारून घ्यायची आहे एकदम तोंडाजवळ पकडून. आता हा नायलॉनचा धागा असतो, गाठ एकदम निसटते त्याची, त्याच्यामुळे मग थोडंसं कापलं की थोडंसं अंतर ठेवून कापायचं. हा धागा जो दिसतोय तिथून नंतर चिपकवून घ्यायचं आहे बघा. आता मी ते कापलं आहे, ते चिपकवून घेतलं की असे बोटाने दाबायचं त्याला, म्हणजे ते चपटा होतो. 2 पदरी मंगळसूत्र आपलं तयार झालेलं आहे. तर मैत्रिणींनो, खूप टाईम जातो व्हिडिओ बनवायला आणि तुम्ही एक लाईकसुद्धा करत नाही. आवडल्यास लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.